ऑल सेट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर जेकेसीसी अर्नाळा संघाचे टीम मॉनिटर आहेत संतोष जयभावकर यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर पाहतोय. लॉसन सर यांच्या शुभ हस्ते जो सन्मान केला जातोय. ऑल सेट सर्व रेडी आहे. 2 बॅटर रेडी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. निर्णायक मॅच, महत्वाची मॅच. पहिला बॉल हलक्याचा चेंडूला सन्मान दिला. पाठीमागे चेंडूला ओ थोडासा उशीर गेला. एक मध्ये एक ही आतापर्यंत सुरुवात आहे. ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न. क्रॅकिंग स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक, व्हाट अ शॉट. गॅप मधून पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सीमारे का पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. चला नेक्स्ट ग्रुप रिपोर्टिंग करायचं. जेकेसीसी अर्नाळा, दत्तगुरु नवाबपूर, राही 11 आगाशी. लक्ष्मीच्या बाहेर होता त्यामुळे नो चेंडू घोषित केला. कट करायचा प्रयत्न कट केला गेलाय. आणि निर्मल सम्राट एनसीसी चारही संघांनी रिपोर्टिंग करायचे. नेक्स्ट ग्रुप बी ला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. त्या अगोदर महत्वाची मॅच. मैदानाच्या आतमध्ये काय सुरू आहे. 3 मध्ये 7 ही सुरुवात आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे नशवलेला ऋषीदादा देसाईच्या हातामध्ये चेंडू आहे. हलक्या चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा सिंगल साठी प्रशांत घरच्या बॅट मधून ब्रांडेड स्ट्रोक आपण या अगोदर पाहिलं होतं. आता इकडून 2 बंधू सलामीर मैदानाच्या आतमध्ये आहे. जिकडे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 8 धावा धपलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. गॅप मधून पॉवरफुल स्ट्रोक. पुन्हा फुल टॉसला पॉवर बनवलं. गॅप मधून पाठवला चेंडू सीमारे का पार. टीपीएल चौकार. 4 धावा. बॅकफुट जाण्याचा बॅकफुट पुन्हा गॅप. काय जबरदस्त सुरुवात. पहिल्या षटकाचा खेळ जवळपास संपलाय. 16 धावा धावपलकावर. वेगाने सुरुवात रेहान दुर्गेश 11 या संघाची. थँक्यू. खूप चांगलं गीत. आणि चांगलं गीत बघता बघता 3 चौकार सुद्धा आले होते प्रशांत गरजच्या बॅट मधून. 13 धावांवर आणि पॉवर जनरेट करण्याचा तो प्रयत्न डीजेने थोडासा आकाशने केला गेला होता. बॅटर थांबल्यात काही हरकत नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. मुझम्मिल खानच्या हातामध्ये चेंडू आहे. आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. 1-6 16 धावा वेगाने सुरुवात झाली गेली. काय इकडून एखाद्या ब्रेक थ्रो कडे पाहायला जाईल. बरंच काय या पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहणार आहोत. जिकडे मुझम्मिल खानच्या हातामध्ये चेंडू आहे आणि स्ट्राईक एंडला जयेश करत. पहिला बॉल ऑन साइडला. ओ ढुलडो रे साजना. हातामध्ये येऊन चेंडू कधी निघून गेला कळायला मार्ग नाही. चेंडू सी मार्ग पार. टीपीएल चौकार. 4 धावा. थँक्यू. फुल टॉस ऑन साइडला. ओ बॅकअप साठी कोणीच नाहीये. पुन्हा तेच लगातार दुसरा. थँक्यू. लगातार दुसरा चौकार. काय जबरदस्त बॅटिंग आहे. 24 रन 24 धावा धावपलकावर. इतक्या वेगाने सुरुवात झाली. आता या वेगाने सुरुवात होत असताना इतक्या अडचणी वाढतील कोणी विचार सुद्धा केला नसेल. काय करून हॅट्रिक पाहिली जाईल. स्लॉग स्लिप करण्याचा प्रयत्न. ओ थोडक्यात चुकला. चांगला फटका होता. चांगला फटका. आणि त्या फटक्याला थोडासा दूरवर राहिला होता त्यामुळे सिंगल आले. 25 धावा धावपलकावरती आहेत. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. मुझम्मिल खानच्या हातामध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू. कडक स्ट्रोक. व्हॉट अ फील्ड.
काय जबरदस्त आहे. पण करण बैराई त्या ठिकाणी होते. इतका कडक स्ट्रोक होता, परंतु त्या कडक स्ट्रोकला उत्तर सुद्धा. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, ऍक्शन रिप्ले देखना बहुत जरूरी. किस तरह से उस गेंद को, ओ हो क्या बात आहे. 3 धावा वाचवल्यात. कट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे चेंडूला कट केला गेलाय सिंगलसाठी. 27 धाव, वेगाने सुरुवात झाली. जयेश गरज एका बाजूने ऑन आहे, दुसऱ्या ठिकाणी प्रशांत गरज सुद्धा ऑन आहे. आणि आता अशा वेळेला एखादा ब्रेकथ्रू पाहतोय. पुन्हा एकदा सन्मान दिला चेंडूला सिंगलसाठी. 2 षटकं संपली. 28 रन ऑन द बोर्ड. प्रथम बॅटिंग करत असताना रेहान दिरगुश 11. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रसादच्या हातामध्ये चेंडू आणि ज्या वेळेला गरज होती त्या वेळेला प्रसादने ब्रेकथ्रू आणून दिलाय. काय इकडून सर्वांच्या नंतर प्रसादवर असणार आहेत. पहिला बॉल ओ चांगली फिल्डिंग जवळ 5 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाता जाता आतमध्ये आणलाय आणि सिंगल आली गेले. 29 रन ऑन द बोर्ड. 29 धावा धावपलकावरती जिकडे तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रसादच्या हातामध्ये पुन्हा चेंडू आहे. स्ट्राईक एंडला जयेश गरज. मोठा फटका. ओ चांगली फिल्डिंग, डाऊन द ग्राउंड फटका एक्झिक्यूट केला होता. जेल सुटलाय, परंतु प्रयत्न चांगले होते आणि अखेरकार डॉट बॉल निर्धाव चेंडू होतोय. 2.2. 29 रन. कट करण्याचा प्रयत्न, कट केला गेला चेंडूला सिंगलसाठी. 30 धावा धावपलकावर आमचे ऑफिशियल दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेसाठी जोडले गेले आहेत. गंभीर सरने त्यांच्या सोबतीनं विमल सिंग. त्यानंतर युट्यूबच्या माध्यमाद्वारे स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. आमचे डीबी नेटवर्क. खूप चर्चा झाली आहे या नव्या हंगामामध्ये डीबी नेटवर्कची आणि ती चर्चा कायम सुरू आहे. त्याचं कारण आहे त्याची क्वालिटी, त्यांची ताकद बनली गेली आणि ताकद बनत असताना अजून एक त्यांनी ग्राफिक्स बनवलाय स्वतः स्कोर कार्ड. आतापर्यंत युट्यूबच्या माध्यमाद्वारे तरी कोणी स्वतः स्कोर कार्ड बनवलं नाहीये, परंतु डीबी नेटवर्कच्या त्या प्रयत्नाने स्वतः स्कोर कार्ड आणलं गेलंय. आणि ज्या कोणाला स्कोर कार्ड हवा असेल त्यांनी डीबी नेटवर्कचे ऑनर प्रवीण पाटील आणि त्यानंतर धनंजय मांगेला या दोघांची संपर्क साधायचा आहे. भरपूर टेनिस क्रिकेट .वर सुद्धा स्कोर कार्ड गेलेला आहे. सुप्रीमो चषक मध्ये सुद्धा गेलेला आहे. ओ पुन्हा गॅप मधून कडक स्ट्रोक. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होत असताना सीमारेख पार. षटक संपलंय. तिसरं. 36 धावा धावपलकावर. थँक्यू. 36 रन. वेगाने सुरुवात झाली. इतक्या वेगाने ना की आता कळायला मार्ग सुद्धा नाही. इकडून आता ब्रेकथ्रू नाही हवाय. इकडून आता साहेबाचा प्रयत्न असणार आहे त्या चेंडूला आतमध्ये आणण्याचा. लेग स्टंपच्या बाहेर कट केलं गेलं होतं आणि थोडस कट होत असताना वाईट चेंडू घोषित केला गेला. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं होतं सिंगलसाठी. 38 रन. शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंग मधील, जिकडे आतापर्यंत जयेश गरजच्या बॅटमधून तब्बल 15 आणि त्यानंतर प्रशांत गरजच्या बॅटमधून 21 धावा. दोघे बंधू काय जबरदस्त बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉसला पॉवरफुल बनवलं गेलं. गॅप मधून पाठवलंय. सीमारेखा पार. TPL चौकार. प्रशांत गरजला बऱ्याच स्पर्धेमध्ये अशा प्रकारची बॅटिंग करताना पाहतोय. या हंगामामधील तर मला वाटतं त्यानं पहिली बॅटिंग आहे की ज्या बॅटिंगला अशा प्रकारे एन्जॉय केलं गेलंय. पुन्हा एकदा टॅप केलं गेलं होतं सिंगलसाठी. 43 रन. 43 धावा धावपलकावर. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. रन. शेवटचे 3 चेंडू. ओ बॅटची ओ आता इकडून तिकडून नेला होता, परंतु हा सुद्धा सुटलाय. डॉट निर्धाव. ऍक्शन रिप्ले. या अगोदर आमचे क्षेत्ररक्षक इकडे होते लॉंग ऑनला आणि तिकडून ओ व्हॉट अ फील्ड. क्या बात आहे सूरज. पहा सूरज सुद्धा विचार केला नसेल माझ्या हातामध्ये चेंडू अशा प्रकारे येईल. चेंडूला अडवला आणि अखेरकार सिंगल आली गेली. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अखेरकार विकेट आली गेले.
पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 44 धावा धावपळकर. आपण काही सन्मान करणार आहोत त्यामुळे कॅमेरामॅन आपले कॅमेरा जरा मुख्य मंचावर येऊ द्या. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार रंजनदादा पाटील यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. तर मी आमंत्रित करतोय की तेजस म्हात्रे यांना कॅप्टन वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार रंजनदादा पाटील यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर पाहतोय. एक गोड व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संबंधदादा काले यांचा सन्मान सुद्धा आपण आपल्या मुख्य मंचावर पाहणार आहोत. मी आमंत्रित करतोय नितीश घरत यांना की आपण सन्मान पाहतोय. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संबंधदादा काले यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर पाहतोय. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेला येऊन शोभा वाढवली. त्यानंतर पहा हायलाइट्स. प्रशांत गरजच्या बॅट मधून तब्बल 26 धावा 5 चौक. दोन्ही कॅप्टन JKCC अर्नाला आणि दत्तगुरु नवापूर दोन्ही कॅप्टन आपल्या मुख्य मंचावर टॉस करणार आहोत. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा इनिंग ब्रेक मध्ये आपण प्रशांत गरजचे हायलाइट्स पाहतो कशा प्रकारे त्या फटक्याने एन्जॉय केलं होतं आणि जवळपास 26 धावा आले होते. 5 चौकार असं. चला दोन्ही कॅप्टन या. JKCC अर्नाला आणि दत्तगुरु नवापूर मुख्य मंचावर आपण टास्क करणार आहोत. पंचेचाळीस 45 टार्गेट. सलामीवरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. ऋषीदादा देसाई सोबत मुझम्मिल खान. समीर कदमच्या हातामध्ये चेंडू. पहिला बॉल. हलक्या हाताने चेंडूला टॅप करायचा प्रयत्न आणि अखेरकार धावांचा श्री गणेशा होत असताना सिंगल आली गेली पहिल्याच चेंडूवर. समीरच्या हातामध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि डायरेक्ट बाद. आता मी वाचला. येस पहिल्या विकेटचं बटन गॉन. ऍक्शन रिप्ले मध्ये अशी काही गोष्ट होती पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट करत असताना. ओ वडा कॅच. डिबिनेटरचे ऑनर प्रवीण पाटील. चांगला झेल टिपला होता. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. करण समोर खेळण्याचा प्रयत्न. फेकी नाहीये. डॉट बॉल. करण नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी गेले. पहा धावा इतक्या धावपलकावर होत्यात की सिंगलने तितकंसं प्रेशर नाहीये. इकडून या मॅचला जिवंत ठेवण्यासाठी किमान मोठे फटके येणं गरजेचं आहे नाहीतर अडचणी वाढणार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. 5 मध्ये 3 सुरुवात आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 45 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन कट केलं चेंडूला. ओहो बॅकअप. ओ क्या बात आहे. करण त्या ठिकाणी होते. 1 2 3 ऍक्शन रिप्ले मध्ये पहिल्या हातामधून स्वयंचा चेंडू सुटला. त्यानंतर आतमध्ये आणता करणने कशा प्रकारे पडला. ओ हो क्या बात आहे. चार तपात अपलका होत आणि आता पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. विकास दसऱ्याच्या हातामध्ये चेंडू आहे. ओ कडक परंतु कुठे. येस चेंडू सी मारेगा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. प्रयत्न चांगले होते प्रशांत गरजचे परंतु चेंडू हाताला निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा त्या चेंडूला ड्राईव्ह केले गेले. चांगले फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल आले गेले. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ
बाहेर जाणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केला गेलाय. मोठा फटका ऑन साइडला. क्रॅकिंग स्ट्रोक चेंडू सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. चौकार येतात परंतु बरेचसे उशिराने येतात ही सर्वात समयची बाजू आहे. 14 धावा धावफलकावर 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. विकास दचकरच्या हातामध्ये पुन्हा चेंडू आहे. ओ मोठा फटका मारायचा नादात. डॉट. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला. चांगली फिल्डिंग. इतका क्रॅकिंग स्ट्रोक होता की त्या चेंडूला सुद्धा अडवलं गेलं. आतमध्ये आणलंय आणि अखेरकार डॉट बॉल. निर्धाव चेंडू. लास्ट बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली. येस. 1 बाउन्स. इट इज 4. 2 षटकं संपली. 18 धावा धावफलकावर. 1-8. 12-27 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. थँक्यू. 2 षटकं संपलेत आणि 1-8. 18 धावा धावफलकावर करतेत. 12-27 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. मयूरच्या हातामध्ये चेंडू आहे आणि आता थोडासा प्रयत्न सुरू आहे त्या धावापर्यंत पोहोचण्याचा. काय इकडून या षटकामध्ये पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बऱ्याच बाहेर असं आमच्या ऑफिशियल पंचाने सांगितलंय आणि वाईट चेंडू घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. रोहित त्या ठिकाणी होते आणि फक्त सिंगलच आली गेले. 20 धावा. 20 रन ऑन द बोर्ड. आता इक्वेशन काय राहिलं. 25. 11 मध्ये 25 या इक्वेशनला मॅच आली गेली. ओ बराच बाहेर आहे. नखेरकार वाईट चेंडू घोषित केला गेला. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू टेकल झोन मध्ये सिंगल साठी जातोय. पहा चांगलं षटक आहे. अतिरिक्त धावा येत आहेत परंतु अतिरिक्त धावापेक्षा इकडून महत्वाचा चौकार आहेत. निर्णायक मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली सुपर 6 मध्ये दाखल होईल. हरणारा संघ स्पर्धेबाहेर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू सिंगल साठी जातोय. सिंगलने तितकं प्रेशर नाहीये. सिंगलने प्रेशर समोर 2 बॅटरवर बनलं गेलंय. 9 खेळाडूवर कुठलाच दबाव आतापर्यंत नाही आहे. खरं चौकार नाही आहे. सर्वात खंतेची गोष्ट आहे. ओ क्लीन बोल्ड. बॅटची एज आणि चेंडू डायरेक्टली यष्टांवर बाद. थँक्यू. दत्तगुरु नवापूर आणि त्यानंतर JKCC अर्नाला दोन्ही कॅप्टन मुख्य मंचावर या. आपण टॉस करणार आहोत. JKCC अर्नाला कॅप्टन आणि दत्तगुरु नवापूर दोन्ही कॅप्टन या. आपण आपल्या मुख्य मंचावर टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला समोर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा डॉट. ओ अजून एक गडी बाद. 3 षटकं संपली आणि जवळपास 23 धावा धावफलकावरती. तर 6-22 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. या ऐकूया डीजे आकाशला. थँक्यू. सर दत्तगुरु नवापूर आणि त्यानंतर JKCC अर्नाला कॅप्टन या. आली आहे. दत्तगुरु नवापूर कॅप्टन या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हो चांगली फिल्डिंग आणि फक्त सिंगल. 5 सिंगलने इतकासा दबाव नाही आहे. आता बघता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. कुठे दावा, कुठे चुकी झाली, कुठल्या क्षणी झाली, कोणाचा विकेट कधी आणायचा होता, पॉवर प्ले मध्ये काय करायचं होतं. आमचे समालोचक मृदुल मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे या तेजस 11 बिग बॅश लीग 2025 मध्ये.
आपणास म्हणून दे की आपण मुख्यमंत्र्यावर येऊन स्थान पण बा ओ पुन्हा डॉट. चला दोन्ही कॅप्टन टॉस झालाय गेला टॉस जिंकलाय JKCC अनार संघाने आणि निर्णय सांगितला नाही वेटिंगला आहे 3.4. पहा चुका कुठे झाल्या कोणाच्या विरोधात झाल्या पॉवर प्ले मध्ये काय करायचं दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये होते त्यावेळेला ब्रेकथ्रू येत का नव्हतं सर्व गोष्टींच्या चुका होत असताना धावफलकावरती धावा वेगाने झाल्या गेल्या आणि वेगाने होत असताना त्या धावांपर्यंत पोहोचू नाही शकला सायबा संघ. शेवटचा आणि अंतिम चेंडू 1-19 या इक्वेशनला मॅच येऊन थांबते. मृदुल मेहर आमचे समालोचक मृदुल मेहर यांचे या ठिकाणी आगमन झालं आपलं सहर्ष स्वागत आहे या 33 बिग बॅश लीग 2025 मध्ये आपण मुख्यमंत्री येऊन स्थानपन्न बा. चला मॅच फिनिश सामना जिंकलाय सामना संपलाय रेहान दुर्ग सलेमन या संघाने आणि पराभवाच्या छायेत जातोय सायबा संघ. वसई बिरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीधर देसाई आपणास विनंती की आपण मुख्य मंचावर या आपण सन्मान सुद्धा थोड्याच वेळात करणार आहोत. पहा मॅच